महत्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्या क्लासमध्ये तुम्हाला मार्गदर्शन जर लावायचं असेल तर अगोदर तुम्ही डोळे झाकून आपला मित्र म्हणतोय म्हणून नाही लावायचा. तिथे अगोदर तुम्ही तिथे एखाद्या चॅप्टरचे जे लेक्चर्स आहेत पूर्ण करण्यासाठी तिथे मोफत बसण्याची परवानगी देतात. त्या चॅप्टरवर तो त्यांनी शिकवला की त्याच्यावरचे क्वेश्चन सुटतायत का ते बघा अगोदर. क्वेश्चन जर सुटत असतील 80% तर म्हणायचं प्रॉपर क्लास. अगदी 60% जरी सुटले, 50% जरी सुटले तर म्हणायचं प्रॉपर गायडन्स मिळतो. हे ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होत आहेत का त्या ठिकाणी. तर याच्यामध्ये कोण काय सांगतंय म्हणून, कोणीतरी जातंय म्हणून न जाता तर ते तुम्ही अनालिसिस करून अभ्यास करून तिथे क्लास लावला पाहिजे. तर हे मार्गदर्शनाच्या बाबतीत. कारण काय होतं की जर तुम्ही नुसतंच ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर तुमचं कम्प्लीट झालंय, तुमच्यामध्ये खूप उत्साह आहे, तुम्ही असेच ह्यांची यादी बघितली आहे की क्लासमधले भरपूर विद्यार्थी पास झालेत, तुम्ही जाता, तुम्हाला बाकीचं काहीच माहित नाहीये तिथल्या कोर्सचं, क्लास लावता, तुमच्या वडिलांनी तिथे मार्गदर्शनासाठी पैसे भरलेत, पण सगळ्यात महत्वाचं होतंय काय की तो मुलगा तिथे जाऊन 5-5 वर्ष पास होत नाहीये. त्याच्यानंतर पालकाची पण काही जबाबदारी याच्यामध्ये मी समजतो की तो जो विद्यार्थी सांगत असेल 2 मार्कांनी गेलो, 4 मार्कांनी गेलो, तर खरोखरच आता आपल्या आयोगानं खूप चांगली गोष्ट केली की उत्तरपत्रिकेची ती प्रत पण मिळते. खरोखरच आपला मुलगा तेवढ्याच मार्कांनी गेला काही तपासून पाहण्याची पालकांची जबाबदारी.